पहिला प्रश्न आहे, अन्नाचे पचन सुधारून शरीराला थंडावा देणारा पदार्थ कोणता आहे? ऑप्शन ए आले, बी धने, सी लवंग, डी मिरी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी धने. मित्रांनो, जेव्हा पचनक्रिया व्यवस्थित होत नाही तेव्हा शरीरात उष्णता वाढते, ज्याला आपण बऱ्याचदा पोटातील उष्णता किंवा पित्त वाढणे असं म्हणतो. आणि धने हे थंड प्रकृतीचे असल्यामुळे ते शरीरातील उष्णता आणि जळजळ लवकर कमी करतात. धन्यामध्ये लिनोलिन नावाचे तेल असते, जे पोटातील स्नायूंना आराम देऊन अपचन आणि गॅसेसची समस्या दूर करते. धने हे डायुरेटिक्स असल्यामुळं ते शरीरातील अतिरिक्त मीठ, पाणी आणि विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकतात, त्यामुळे शरीरातील अंतर्गत जी उष्णता असते ती बाहेर पडते. पुढचा प्रश्न आहे, उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी न होण्यासाठी कोणत्या बिया खाव्यात? ऑप्शन ए मेथीदाणे, बी तीळ, सी सब्जा बी, डी ओवा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सब्जा बी. सब्जा बी ह्या हायग्रोस्कोपिक असतात, म्हणजे त्या वातावरणातील आर्द्रता शोषून घेतात आणि शरीराला ओलावा देतात. आणि यांच्यात अल्फा लिनोलेनिक ॲसिड असते, जे हृदयाचं आरोग्य जपते. सब्जा बी स्वतःच्या वजनाच्या 30 पट पाणी शोषून घेतात आणि त्या उन्हाळ्यात लिंबू सरबत किंवा दुधात सब्जा टाकून प्यायल्यामुळं शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते. उन्हाळ्यात हातापायांची जळजळ आणि पित्त कमी करण्यासाठी सर्वात उपयोगी काय आहे? ऑप्शन ए मध, बी गुलकंद, सी च्यवनप्राश, डी आलेपाक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गुलकंद. गुलकंद हे गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेलं नैसर्गिक शीतपेय आहे, जे शरीरातील अतिरिक्त उष्णता शोषून घेतं, डोळ्यांना थंडावा देतं आणि पोटातील ॲसिडिटी समूळ नष्ट करतं. रिसर्चनुसार गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह भरपूर प्रमाणात असतं, जे रक्ताभिसरण सुधारून रक्तातील उष्णता कमी करतं. उन्हाळ्यामध्ये ज्यांना तोंड येणं, उष्णतेमुळे पिंपल्स वाढतात ज्यांचे, त्यांना गुलकंद रोज खाणे फायदेशीर ठरते. आणि गुलकंद हे सर्वात चविष्ट आणि नैसर्गिक पित्तशामक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आरोग्य आणि आयुर्वेदाविषयी आवड असेल तर प्लीज आयुर्क्विज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे, रक्तातील उष्णता कमी करून उष्माघात टाळण्यासाठी कोणते फळ खावे? ऑप्शन ए आंबा, बी पपई, सी कोकम, डी डाळिंब. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कोकम. कोकम हे नैसर्गिकरित्या पित्तशामक असल्याने शरीरातील वाढलेले पित्त आणि जळजळ लवकर कमी होते. उन्हाळ्यात त्वचेमध्ये पित्ताच्या गाठी आल्यास किंवा खाज सुटल्यास कोकम तेल किंवा पाणी लावल्यास तात्काळ आराम मिळतो. पुढचा प्रश्न आहे, उन्हाळ्यात उष्माघातापासून वाचण्यासाठी कोणता पदार्थ पाण्यात भिजवून खाल्ला जातो? ऑप्शन ए डिंक, बी गोंदकतिरा, सी साजूक तूप, डी गूळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गोंदकतिरा. गोंदकतिरा थंड प्रकृतीचा असतो आणि तो रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास अगदी फुलून जेलीसारखा होतो. उन्हाळ्यामध्ये दूध किंवा शरबतासोबत याचे सेवन केल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि नाकातून जर रक्त येण्याचा काही त्रास जर असेल तर तोही कमी होतो. यात भरपूर प्रमाणात फायबर आणि अल्कलाइड्स असतात, जे शरीरातील चयापचय शक्ती वाढवून आपली बद्धकोष्ठता दूर करतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.